नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या भागामध्ये पार्वती आता इकडे सगळी तयारी करत असते आणि ती तिच्या सासूला विचारते, आत्याबाई पाट इथे ठेवू का? तर तेव्हा ती सुद्धा तिला सांगते, हो हो पाट इथेच ठेव आणि नवरदेवाचं तोंड उगवतीकडे पाहिजे ना. बरं, आधी रांगोळी काढ, मग तांदळाचा चौक ठेव, मग पाट ठेव. असं ती सर्व काही सांगत असते. तर तेव्हा पार्वती म्हणते, पण नवरदेव कुठं दिसेना आणि तात्यासाहेब ओ तात्यासाहेब अशी हाक मारत असते. तर तेव्हा रखमा तिथं आलेली असते आणि ती म्हणते, अगं तो तुझा तात्यासाहेब लग्नाला आलाय का तालमीतल्या पोरांशी गप्पा मारायला आलेला आहे? कोणास ठाऊक. आणि सारखी तो तालमीतली पोरं आणि तो वसतात नुसतं बोलतच असतात. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अहो मी त्याला समजावेन. पण पार्वती म्हणते, हो काकूबाई तुमचं तर बरोबरच आहे. एक तर वराड पोचायला इथं उशीर झालेला आहे, त्यामुळे आता हळदीला पण उशीर झालाय. त्यात आता आपला नवरदेव ते बी जागेवरती सापडनात. असं म्हणून ती परत तात्यासाहेब तात्यासाहेब अशी हाक मारत बाहेर जाते. तर इकडे आता वस्ताद जे असतात त्या सगळ्यात त्यांच्या चेल्यांना सांगत असतात, गबरू हो आपल्यावरती पाळत आहे असं वाटतंय. तर तेव्हा ज्योती विचारतो, पण निरोप आलाय का? तर वस्ताद सांगतात, होय आलाय. आणि सांगतात, खजिना खंबाटकीच्या घाटात आलाय. तर एक जण विचारतो, मग वस्ताद निघायचं का? तर तेव्हा वस्ताद थांब असं म्हणून त्याला हात करतात आणि ज्योतीला विचारतात, ज्योती तुझी हळद? तर तेव्हा ज्योती सांगतो, आत्ता सुरू होईल. तर वस्ताद म्हणतात, आता हळद सुरू झाली की पाटील आणि त्यांची माणसं गुंतून राहत्याल, मग तुम्ही गुपचूप हत्यारं घ्या. असं सांगितल्यानंतर ते सर्व चेले वय वय असं म्हणून त्यांना सांगतात. तर इकडे आता अक्का देवासमोर बसलेली असते आणि ती देवासोबत गप्पा मारत असते. दारात मांडव सजलाय, केळीची कमान बी झुलतीया, मंजूळ सनई चौघड्याचा आवाज सुद्धा कानावरती येतोय. चूलवानावर एका ढेंगीत भात शिजतोया. पाहुणे मंडळी आल्यात, गणगोत आल्यात, समद्यांची वर्दळ चालू हाय. फकस्त आली नाही, फकस्त माझी सबुना. ती बी कशी येणार? ती बी माझ्यासारखीच की, असं ती म्हणत असते. आणि इकडे आता सगुणाक्का नेमकं त्याच वेळेला तेच बोलत असते. ती म्हणते, विधवा आणि लोकांसाठी पांढऱ्या पायाची. लई इच्छा होती ज्योतीचं लग्न बघायची, पण शुभकार्यात अपशोकून नको बाई माझ्यामुळे. कपाळाला कुंकू नाही ना माझ्या. एकदा का ज्योतीच्या डोक्यावरती अक्षता पडल्या की मग मी मोकळी. तर इकडे अक्कासुद्धा म्हणत असते, आता तांदूळ पडत्याल, वाजंत्री सुद्धा वाजत्याल आणि हे समद मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं. पण ज्या दिवशी माझं कुक्कू पुसलं तवा आयुष्यात समदा अंधारच झाला. आता उजेड बघायचा तो फक्त दुसऱ्याच्या संसारात, आणि ते बी लांबूनच की. असं म्हणून ती देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा माझ्या लेकरासनी सुखी ठेव, आनंदात ठेव, कायम त्यांच्या पाठीशी उभा राहा बरं का. असं म्हणून ती देवाला नमस्कार सुद्धा करते. आणि इतक्यातच बाहेर आता पाटलांना बोलावून येतं आणि ते सांगतात, अहो पाटील बाहेर फौजदार आलेत. तर तेव्हा पाटील विचारतात, कुठं? तर तेव्हा तो सांगतो, इथं पाराजवळच आल्यात. तर तेव्हा पाटील आता लगबगीने बाहेर जातात आणि त्यांच्याजवळ जाऊन रामराम साहेब असं त्यांना म्हणतात. तर तेव्हा फौजदार सुद्धा त्यांना रामराम करतात. आणि आता पाटील त्यांना विचारतात, काय कुठवर आलाय खजिना? तर तेव्हा फौजदार सांगतात, खंबाटकी घाट उतरलाय आणि तेव्हा त्या दोघांच्यावरती कोणीतरी पाळत ठेवून असतं. तर तेव्हा पाटील म्हणतात, म्हणजे टप्प्यात आलायच की. तर तेव्हा फौजदार सांगतात, काही सुद्धा काळजी नाही बघा पाटील, 10 बंदूकधारी शिपाई पहिल्यापासूनच खजिन्याबरोबर आहे ती. तर तेव्हा पाटील म्हणतात, साहेब प्रसंग आला, कोणी जर काहीतरी आगाऊपणा केला तर मग गोळीच घाला, मागं पुढं बघू नका. तर तेव्हा फौजदार सुद्धा म्हणतात, वय वय तसा सरकारचा हुकूमच आहे. तर पाटील सांगतात, आणि बरं का साहेब, खजिन्याच्या वाटेवरती 50 हत्यारबंद रामोशी उभा केलाय मी. कोणाची माय बी आली नाही खजिन्याला हात लावायची. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर फौजदारांना तर धक्काच बसतो आणि ते विचारतात, अहो काय सांगता पाटील, हे लई बेस केलं बघा. बरं पाटील मी येऊ का? असं म्हणून ते आता गडबडीने चाललेले असतात. तर पाटील म्हणतात, साहेब माझ्या घरात लेकीचं लगीन आहे, म्हणून जबाबदारी द्यायला अनुमान करू नका. तुम्ही सांगा नुसतं, मी हातात कुऱ्हाड धरलीच म्हणून समजा. आपली जबाबदारी आहे, आपल्या हद्दीतनं खजिना सुखरूप गेला पाहिजे. तर तेव्हा फौजदार म्हणतात, जाणार. अहो पाटील तुमचा दरारच तेवढा आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, बरं साहेब 2 घास खाऊन जाता का? पंक्ती बसल्या ती. तर तेव्हा फौजदार म्हणतात, हे बघा पाटील, जो पतूर खजिना पुण्यापर्यंत पोचणार नाही
तो पतूर घास काय उतरायचा नाही, येतो म्या, असं म्हणून ते रामराम करत तिथून निघून जातात. तर मित्रांनो, आता ते सगळं काही म्हणजे त्यांच्यावरती जे पाळत ठेवून असतात ते वस्तादच असतात आणि वस्तादांनी ते सगळं काही त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तर आता इकडे लगेचच ज्योतीला वगैरे हळद लावायचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्याची आई त्याला ओवाळत असते आणि तेव्हा सर्वजण तिथे बसलेले असतात. ते सगळं काही छान बघत असतात, सगळे आनंदित असतात. आणि तेव्हा आता ज्योतीची आई त्याच्या पायाला हळद लावते, हाताला हळद लावते आणि त्यानंतर गालाला सुद्धा हळद लावते आणि तेव्हा ज्योतीसुद्धा खूप खुश असतो. आणि तेव्हाच आता ज्योतीचा एक मित्र तिथून बाहेर निघून जातो आणि ज्योती त्याच्याकडे बघत राहतो आणि त्यानंतर दुसरा मित्रसुद्धा ज्योतीकडे बघत बघत तिथून बाहेर निघून जातो आणि तेव्हा आता ज्योतीला कळू लागतं की आता मोहीम सुरू होणार आहे. आणि त्यानंतर आता तिसरा मित्रसुद्धा निघून जातो आणि तेव्हा ज्योती त्याच्याकडे बघत असतो. तर तेव्हा पार्वती आता ज्योतीला हळद लावत असते आणि ती हळद आता ज्योतीच्या तोंडातच जाते. तर ज्योती म्हणतो, अगं तोंडात हळद गेली की. तर पार्वती म्हणते, अहो तात्यासाहेब चुकून लागली आणि तशी बी लागू द्याव की, त्यानिमित्तानं हळद तर उष्टी झाली. असं म्हटल्यानंतर मागे सर्वजण हसू लागतात आणि दादासुद्धा मोठ्याने हसत असतात. आणि तेव्हा ज्योतीचे एक एक करून मित्र सर्वजण बाहेर जात असतात. तर तेव्हा आता ज्योतीची आई म्हणते, आता हीच उष्टी हळद नवरीकडे घेऊन जा. तर रखमासुद्धा म्हणते, चला उष्टी हळद घेऊन जाऊया. आणि तिच्या डोक्यात करत काहीतरी वाईट वंगाळ शिजत असतं मित्रांनो. तर इकडे आता वस्ताद सगळ्या चेल्यांना सांगत असतात, ज्योतीची हळद सुरू झाली या, आपल्याला निघायला हवं, अंधार होईपतोर पोचायला हवं आणि सावध राहा, शिकार सोडायची नाही. असं त्यांनी सांगितल्यानंतर आता ते सगळे चेले तयारीला जोमाने लागतात आणि बैलगाडीमधून हत्यारं वगैरे काढू लागतात. तर इकडे आता माधू पंतोजींच्याकडे आलेला असतो आणि तो त्यांना हाक मारतो. तर तेव्हा पंतोजी बाहेर येतात आणि काय रे मादा असं विचारतात. तर तेव्हा मादा सांगतो, आज 6वी अक्कांची हळद आहे, तुम्हाला लगोलग बोलावले. तर तेव्हा पंतोजी म्हणतात, मला नाही जमणार, सांग पाटलांना. तर तेव्हा मादा म्हणतो, अहो पर मालक रागवतील माझ्यावर, चला बरं तुम्ही. तर तेव्हा पंतोजी म्हणतात, बरं ठीक आहे, तू हो पुढं, मी आलोच. तर तेव्हा मादा म्हणतो, बघा नक्की या, नाहीतर मला परत टकाटा पडायचा. तर पंतोजी जड मनाने म्हणतात, येतो माधू, जा तू. कारण त्यांच्या घरामध्ये तर सगळा काही शांतताच असतो, सगळं काही विस्कटलेलं असतं मित्रांनो. आणि आता मादा निघून गेल्यानंतर पंतोजी तर खालीच बसतात आणि ते रडत रडत डोक्याला हात लावतात. आणि तेव्हा त्यांची बायकोसुद्धा येते आणि ते सगळं काही बघून ती सुद्धा रडू लागते आणि म्हणते, अहो आज चला आणि तो कपाळावरचा हात काढा आणि बाहेर जर असे बसलात ना तर कोण ना कोणतरी येत राहील आणि लग्नाचा विषय निघत राहील, मग त्यामुळे तुमचं डोकंही धरेल. तर पंतोजी म्हणू लागतात, माझी रमाने मिरवले असते सावित्रीच्या लग्नात. तर रमाची आईसुद्धा म्हणते, हो केसात गजरा माळला असता हो तिने, ठेवणीतलं लुगडंसुद्धा नेसलं असतं, माझी रमा अगदी हरकून गेली असती. पण आज माझी लेक बोडकी झाली हो, असं म्हणून ती खूप रडत असते आणि म्हणते तिच्या डोईवर एक केसही उरला नाही. तर पंतोजी म्हणतात, दर आठवड्याला रमाच्या डोक्यावरून वस्तारा फिरतो, तो न्हावी आला ना घरी की धडकी भरते मला, जीव नकोसा वाटतो, मरून कुठं जात नाही मी. हे रमाची आई आपल्या आयुष्यातून सणासूद हद्दपार झाला हो, अंगात बळ नाही उरला आता. तर रमाची आई सुद्धा म्हणते, हो रमाला पाहिलं ना की गलबलायला होतं आणि हळदीला बोलवले, अहो कसली हळद. आणि असं हे दोघे बोलत असताना आता रमा तिथे मागे येऊन उभारलेली असते. तर रमाची आई पुढं म्हणते, कुंकू पुसल्यानंतर हळदीला कोण विचारतं, असं म्हणून ती जोरजोराने रडत असते आणि म्हणते, जाऊ देत, तुम्ही चला बरं आत. असं तिने म्हटल्यानंतर आता पंतोजी उठतात आणि आतमध्ये येत असतात आणि जेव्हा दोघेसुद्धा मागे वळून बघतात तर समोर तिथे रमा उभे असलेली त्यांना दिसते. आणि तेव्हा रमा विचारते, कोण आलं होतं ग. तर तेव्हा रमाची आई म्हणते, महादू, सावीची हळद आहे ना आज. तर तेव्हा रमा म्हणते, आज हळद आहे, मग बाबा तुम्ही तर जायला पाहिजे. तर तेव्हा पंतोजी म्हणतात, आम्ही जाऊन काय करणार रमा, अगं पाटलांनी असंच बोलवलं, रीत असते म्हणून आमंत्रण दिले आणि हे बघ लग्नाला जाऊ. तर तेव्हा रमा म्हणते, बाबा माझ्यासाठी तरी जा, माझ्या वतीने जा. आणि तिच्या हातामध्ये जो गजरा असतो तो ती रमा तिच्या आईच्या हातात देते आणि म्हणते, आई हा गजरा दे तिला आणि सावीला भरभरून आशीर्वाद दे. आणि काय आशीर्वाद द्याल असं विचारते. तर तेव्हा रमाची आई म्हणते, अगं काय आशीर्वाद देणार,
तर तेव्हा रमा म्हणते, तुझ्या डोईला कधीच वस्तारा लागणार नाही असा आशीर्वाद दे. आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. तर रमा पुढे विचारते, द्याल ना असा आशीर्वाद? आणि आता या दोघांना परत रडू कोसळतं, कारण त्या गोष्टीचा तिला इतका मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता या दोघांना सहन होत नाही. ती जी काही बोललेली असते त्या गोष्टींचा खूप खूप त्रास होऊ लागतो या दोघांना सुद्धा. आणि पंतोजी तर परत रडू लागतात. तर इकडे आता मित्रांनो, सावीची जी मामी असते ती सावीच्या आईला बोलावून सांगते, तिकडून उष्टी हळद निघाली बरं का. तर तेव्हा सावीची आई म्हणते, जा जा ठीक आहे, पाटा वगैरे मांडून घ्या आणि आवरून घ्या सगळं काही. तर तेव्हा शकू म्हणते, बरं ते ठीक आहे, पण आपली नवरीबाई आहे कुठं? तर तेव्हा सावीची आई म्हणते, अगं बघ की तूच. तर तेव्हा शकू लगेचच तिला शोधायसाठी तिथून निघून जाते. आणि आता इकडून उष्टी हळद घेऊन रखमा आणि पार्वती वगैरे येत असतात. आणि उष्टी हळद रखमाच्या हातामध्येच असते. आणि या दोघी चालत चालत येत असतात. आणि इकडे आता शकू सावीजवळ येते आणि तिला म्हणते, अगं सावी चल लवकर. तर तेव्हा सावी म्हणते, अगं यांच्याकडून उष्टी हळद तरी येऊ देत. आणि असं तिने म्हटल्यानंतर तिच्या मैत्रिणी लगेचच तिला चिडवू लागतात. आणि शकू म्हणते, अरे बापरे यांच्याकडून, असं म्हटल्यानंतर सावी तर लाजूच लागते आणि म्हणते, काय तुम्ही? तर इकडे आता रखमा उष्टी हळद घेऊन येत असते आणि मुद्दामूनच आता ती आपल्या पायात पाय स्वतःच्याच घालते आणि मुद्दामून ती पडत असते आणि आपल्या हातामधली ती उष्टी हळद जी असते ती मुद्दामून अशी खाली टाकून देते. पण मित्रांनो, पार्वती जी असते ती हळद वरच्यावरती झेलते आणि ती हळद खाली पडण्यापासून ती वाचवते. आणि आता इथे होणारा मोठा अपशकुन टळतो आणि या रखमाचा जो काही प्लॅन असतो, जे काही वाईट वंगाळ करण्याचा, ते सगळं काही इथे टळतं पार्वतीमुळे. आणि इकडे आता सर्वजण वाट बघत बसलेले असतात उष्टी हळद कधी येते ते. तर तेव्हाच आता पार्वती आणि ही रखमा जी असते ती उष्टी हळद घेऊन तिथं येतात. आणि तेव्हा पार्वतीच्या हातामध्येच ती उष्टी हळद असते आणि ती सावीच्या आईच्या हातामध्ये उष्टी हळद देते आणि ही म्हणते, ही घ्या नवरा मुलाची उष्टी हळद. तर सावी आता लगेचच प्रश्न विचारते, आई मी मगापासून ऐकते, ही उष्टी हळद म्हणजे काय असतं ग? तर तेव्हा इकडे रखमा बोलू लागते, म्हणते, काय नसते ग नवरीबाई, ते नवऱ्यानं लावून उरलेली हळद असते का नाही, ती उष्टी. तर तेव्हा सावी विचारते, होय का आई? तर तेव्हा सावीची आई सुद्धा म्हणते, होय ग, खरं आहे त्यांचं, पण उष्टी हळद म्हणजे फक्त तेवढ्यापुरतीच नाही. उष्टी हळद म्हणजे नवऱ्याचं जे आहे ते तुझं आणि तुझं ते नवऱ्याचं, ही नवी सुरुवात असते. नवरा नवरीमध्ये दुजाभाव संपण्याची सुरुवात. तर तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते, होय होय खरंच की वहीनबाई. आणि सावीची आई म्हणते, आणि होय नवी नवरी लाजळू असते ना, मग नवऱ्याची उष्टी हळद लावली की तिची लज्जा संपते. तर सावी म्हणते, पर आई म्या तर लाजतच नाही. असं म्हटल्यानंतर तर सगळ्याजणीच हसू लागतात. तर तेव्हा रखमा म्हणते, कळायला लागलं की नाही मग आपोआपच लाज येत्या. तर तेव्हा सावीची आई म्हणते, हो खरं आहे, अहो लाज म्हणजे बाईचं खरं वैभव, तिची खरी श्रीमंती. बरं चला सकू पाट मांडून घे, असं आता ती सकूला सांगते आणि आता या दोघींना सुद्धा यायला सांगते. तर इतक्यातच मित्रांनो, इकडे मागे रमाची आई येऊन थांबलेली असते आणि तिच्या हातामध्ये जो रमाने दिलेला गजरा असतो तो असतो. आणि तेव्हा सावीचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि सावी तिथेच थांबते. आणि सगळ्याजणी आत गेल्यानंतर सावी बरोबर त्यांच्याकडे जाते आणि ती जाऊन विचारते, काकी रमा कुठं आहे? तर तेव्हा रमाची आई म्हणते, ती नाही येऊ शकणार, तिने ना तुझ्यासाठी हे पाठवलेलं आहे. असं म्हणून तो गजरा आता ती सावीला दाखवते आणि तिच्या हातामध्ये फक्त गजरा देते आणि तिला म्हणते, खुश राहा बाळा, आणि ही रमाची शेवटची आठवण आहे असं ती सांगते. आणि तिला आता रडू अनावर होतं आणि ती लगेचच तिथून निघून जाते. तर तेव्हा सावीला सुद्धा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटू लागतं आणि ती त्या गजऱ्याकडे बघत तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं मित्रांनो. आणि त्यानंतर आता नवऱ्या मुलाची उष्टी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि सावीची आई आता सावीला घेऊन येते. तर तेव्हा अक्का तिथं असते आणि तिची ती दृष्ट काढते आणि त्यानंतर आता सावी पुढं पुढं येऊ लागते आणि सावीची आई तिला आणते आणि पाटावरती बसवते. आणि त्यानंतर आता सावीची आई सावीला छानपैकी असं ओवाळू लागते आणि त्यानंतर उष्टी हळद घेते आणि सावीच्या पायाला लावते, हाताला लावते आणि त्यानंतर गालाला सुद्धा लावते. आणि त्यानंतर आता सावीची मामी सुद्धा पुढे येते आणि ती सुद्धा तिला हळद लावू लागते. आणि त्यानंतर रखमा पुढे येते आणि सावीला म्हणते, सावित्री म्या तुझी सासू रखमा.
म्हणजे आमच्या ज्योतीची काकू, असं सांगून आता ती सुद्धा सावीला हळद लावते. आणि त्यानंतर आता पार्वती पुढे येते आणि तिला म्हणते, जाऊबाई मी तुमची मोठी जाऊ पार्वती, असं सांगून ती सुद्धा आता सावीला हळद लावते. आणि त्यानंतर ज्योतीची आई सुद्धा तिला हळद लावते. पण आता सावीच्या डोक्यामध्ये ते ते बाकीचं जे सगळं असतं तेच चालू असतं. म्हणजे रमाने जे काही तिच्यासाठी गजरा पाठवलेला असतो तेच तिच्या डोक्यात चालू असतं. आणि इकडे सावीच्या आईच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येत असतं आणि ती मनातल्या मनात म्हणत असते, नवरी पोर गरिबाची, बाई लाखात देखणी, नजर हटवा खाली कराल पापणी, आजची माझी लेक उद्या होईल पाहुणी, माझ्या संग ठाम राहील कपिला गाय जिली. असं ते सर्व काही मित्रांनो बोलत असते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी काही थांबत नसतं. तर आता इकडे हे वस्ताद आणि त्यांचे ते चेले असतात ते सगळं काही हत्यार वगैरे घेऊन एका माळावरती येतात. आणि तेव्हा वस्ताद सांगू लागतात, 50 हत्यारबंद गडी रामोशी बंदोबस्तावरती आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, अजून काही माणसं मदतीला येणार आहेत, ती पोचतीलच एवढ्यात, पण तुम्ही हुशार राहा. तर तेव्हा एक चेला म्हणतो, हुशारच आहे, बेरडकीच्या माळावर रक्ताचा सडाच पाडतो. तर दुसरा म्हणतो, ज्योती आपल्यासोबत यायला लई तळमळत होता. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, नाही याला ते बरं झालं, हे जोखमीचं काम आणि त्यात वराडी बनून आलो हेच लई झालं, निदान इथवर तरी पोहोचलो, आता दिसला री की ठोकायचा पण खजिना लुटायचा. आणि म्हणतात चला लवकर लवकर करा. असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सगळेजण एक 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 हत्यार आपल्या हातामध्ये घेऊ लागतात. आणि मित्रांनो इकडे सुद्धा आता ज्योती त्याची हळद वगैरे लावून झालेली असते आणि त्यानंतर तो येतो आणि त्यानं लपवून ठेवलेलं त्याचं हत्यार आपल्या हातामध्ये घेतो. आणि मित्रांनो तेव्हाच आता मागून दादा तिथे येतात आणि त्याला ज्योती अशी हाक मारतात. तर तेव्हा ज्योती तर खूपच घाबरतो आणि त्यानंतर तो मागे वळून बघतो आणि त्याच्या हातामध्ये हत्यार वगैरे असतं ते बघून दादांना तर धक्काच बसतो. आणि दादा आता त्याच्या जवळ येतात आणि त्याला विचारतात, काय रे काय हे? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो दादा हे वस्तादांनी दिलंय. तर तेव्हा दादा म्हणतात, अरे कट्यार मागायचं ना, ही गुप्ती कशा पाय? हे बघ लग्नामध्ये नवरदेवाच्या हातात कट्यार असत्या. तर तेव्हा ज्योती म्हणतो, होय पण वस्ताद म्हणाले कट्यारेपरास हे शोभून दिसल. तर दादा आता बरोबर ओळखतात आणि म्हणतात, ज्योती नायगावमध्ये आल्यापासून बघतो या तुझं चित्त नाही लग्नामध्ये, काय खरं आहे का? आणि असं त्यांनी विचारल्यानंतर आता ज्योती थोडासा घाबरू लागतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्का आता सावीला सांगत असते, हळदीच्या अंकानं इकडं तिकडं कुठं जायचं नाही. तर सावी मनातल्या मनात म्हणत असते, मला तर रमाला भेटायच पाहिजे, उद्या भेट होईल न होईल. असं म्हणून ती मित्रांनो आता रात्रीच्या वेळेस उष्ट्या हळदीच्या अंगाने सुद्धा तशीच रमाकडे जाते. आणि त्यानंतर ती रमाकडे जाते आणि तिने रमासाठी एक लाडू आणलेला असतो आणि ती म्हणते, रमा हे घे खा. तर तेव्हा रमा म्हणते, विधवेने गोड तूप खायचं नसतंय. तर तेव्हा सावी तिला म्हणते, हे बघ रमा, हळदीच्या अंगाने बाहेर पडायचं नसतं, पर म्या मोडला ना नियम, मग हे घे की खा की. असं ती म्हणून तिला आता तो लाडू भरवते. आणि इतक्यातच मित्रांनो आता रमाची आई तिथं येते आणि तिला हाक मारते आणि तेव्हा या दोघी सुद्धा तिथेच तिला दिसतात. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.